हॅलो, राम राम मंडळी, नमस्ते. तर मी हे आहे कढीपत्त्याचं रोप जे मी माझ्या कुंडीमध्ये आत्ता लावत आहे. तर त्याचंच मला वाटलं की थोडीशी माहिती सांगावी. तुमच्यापैकी बऱ्याच जणांना हे रोप माहीतच असेल. तर ह्याची माहिती काय, तर अमेरिकेमध्ये हे रोप ह्याची किंमत आहे, मी हे एक रोप आहे $13 दिलेले आहेत या रोपाला. एवढं महाग मिळतं. आणि ह्याची जी मार्केटमध्ये कढीपत्त्याची पानं मिळतात तुम्हाला, पाकिट पण महाग असतं. $2 $3 काहीतरी मोजावे लागतात. 4-5 काड्या येतात आणि मग ते फ्रेशही नसतात ना, वाळून जातात. फ्रीजमध्ये ठेवतात, आपण ठेवतो डब्यामध्ये वगैरे राहतं, पण नाहीच ना, फ्रेश नाही राहत, वासही नाही येत एवढा. सो मला असं होतं की मला कढीपत्त्याचं प्लांट परत एकदा ह्या वर्षी लावायचं आहे. मी बऱ्याच वेळा हे लावलेलं आहे पण मरून जातं थंडीमध्ये, स्नोमध्ये. मी इंडियाला आली की पाणी घालायला नसलं की ते राहत नाही आणि मरून जातं. सो मला असं होतं की ह्यावेळेस परत ट्राय करते माझी इन्व्हेस्टमेंट कढीपत्त्याच्या रोपामध्ये. तर मी हे घेऊन आलेली आहे, तेच प्लॅन करणार होती. तर मला असं वाटलं की मी ह्या 2 गोष्टी तुमच्या सर्वांसोबत शेअर करू शकते की कढीपत्त्याची रोपं किंवा पानं इकडे खूप महाग मिळतात आणि इंडियामधून मी ह्याचा बी आणू शकत नाही, हे रोप आणू शकत नाही. इकडे लावण्यासाठी अलाउड नाही आहे. एअरलाईन, कोणतीही एअरलाईन असू दे, US कस्टम्स तुम्हाला अलाव नाही करत. कोणत्याही प्रकारचं बियाणं जे उगवलं जातं, जे पेरलं की उगवेल, ते अलाउड नाही आहे. तुम्हाला हवंच असेल तर तुम्ही भाजून आणू शकता, जेणेकरून तुम्ही ते पेरू शकणार नाही आणि जे उगवणार नाही ते तुम्ही आणू शकता, पण कच्चं नाही आणू शकत. त्याचं रिझन, त्यात इंडियाकडची जी रोगराई आहे ती इकडे येऊ नये त्या बियां थ्रू किंवा त्या रोपां थ्रू. दॅट इज द रिझन, ॲज मच ॲज आय नो. आणि ह्या 2 गोष्टी मला असं वाटलं की मी सांगाव्या, त्या ज्या मला माहिती आहेत माझ्या नॉलेजनुसार. आणि मला तरी इंडियामधला इंद्रायणी तांदळाचा भात खूप आवडतो, इंद्रायणी तांदूळ, पण मला नाही आणता येत. तर मी तिकडे आले, इंडियामध्ये येते तेव्हाच एन्जॉय करते तो भात. इकडे कधीच आणू नाही शकले मी तो तांदूळ. आजच्या ह्या ब्लॉगमध्ये एवढेच. चला, 3 सांज होत आहे, पटकन मी हे रोप लावते आणि नंतर पुन्हा असेच दुसऱ्या एखाद्या ब्लॉगमध्ये परत भेटू. बाय.